आज मी तुम्हाला माझा माझ्या स्टुडिओ अपार्टमेंटचा होम टूर देणार आहे. तर चला माझ्यासोबत. टूर केल्यानंतर इथे आमचा आहे शू रॅक. पाहू शकता तुम्ही किती मोठं शू रॅक आहे. आणि जसं आपल्याला काही ऑर्डर करायचं असेल तर वगैरे आपण याच्यावर करू शकतो. आणि इथे सेम ठेवलेला आहे. सिंगल सोफा दिलेला आहे वा. आणि या सोफ्याच्या बाजूला मी इथे किटल ठेवलेला आहे. इथे आहे आमचा मायक्रो ओव्हन. तर ही वॉशिंग मशीन माझा 7 kgचा वॉशिंग मशीन. आणि वॉशिंग मशीनच्या बाजूला ही खिडकी ओपन आणि झालं. वॉशिंग मशीनच्या बाजूला हा टेबल ठेवलेला आहे. ॲक्च्युली हा टेबल हा मध्ये होता, पण इथे रूम खूप छोटी आहे त्याच्यामुळे मी हा कॉर्नर केला. ज्यांना मुलांना खेळायला जागा भेटली पाहिजे. माझा टेबल हा ॲक्च्युली मध्ये होता, पण इथे जागा तुम्ही बघू शकता खूप कमी आहे त्याच्यामुळे मी इकडे ठेवला. आणि इथे मी फ्लावर पॉट ठेवलेला आहे. आणि हे टिश्यू पेपर काही पण पुसायला मुलांना वगैरे बघू शकता. मी ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहे. आणि म्हणजे अन्न अजून जेव्हा त्यांना लागेल तेव्हा ते खाऊ शकते. त्यात हा कपबोर्ड दिलेला आहे. कपबोर्ड जे मी हे तेल ठेवलेलं आहे. हे आपल्याला मग गृहिणीला जे किचनमध्ये लागतात हे गृहिणीला जे लागतं ते सिंपल चम्मच वगैरे ते डेली यूजचे जे सामान आहे ते इथे ठेवले. छोटंसंही दिलं तिथे मी माझे कांदे बटाटे आपण ज्या भारतीय गृहिणी वापरतो ते सगळं इथे मी ठेवलेलं आहे. जसं तूप झालं, लोणचं झालं आणि इथे कांदे बटाटे. तर हे इथे नॅपकिन ठेवलेले आहे. आणि हे पुसायसाठी लागतं, म्हणजे मला किचन टूल्स सगळं पुसायला मी हे यूज करते. आहे वॉशिंग मशीन, बेस मशीन. तर इथे मी माझे भांडे धुवून ठेवते. आणि इथे हे लावलेलं आहे हे नळ. आणि हे इथे पण ना इथे. तर हा आहे आमचा वॉटर फिल्टर. इथे पाणी पिण्याच्या पाण्याचा हा नळ आहे. आणि हा इथे भांडे धुण्यासाठी मी हा यूज करते. तर याच्या बाजूला हा ओटा आहे, छोटासा ओटा आहे माझा. आणि इथे हे आपल्या चम्मच हे तेल तापवायसाठी आणि हे पोळ्यात मी हे तेल ठेवलेले आहे. आणि इथे सुद्धा हे दिलेलं आहे. तर इथे मी माझे तिखट मीठ वगैरे हे सगळे डबे ठेवलेले आहे. तर स्टोरेजसाठी भरपूर जागा आहे इथे. तरी इथे मी माझा किराणा स्टोअर करून ठेवते. हे जे वरचं जे कपाट आहे इथे हे माझ्या प्लेटा, कुकर, भांडे जे आपल्याला स्वयंपाकासाठी लागतात ते मी इथे ठेवलेलं आहे. इथेच बघू शकता हा माझा गॅस आहे. 4 शेगडीचा हा माझा गॅस आहे. तर हा माझा गॅस. तर हा आम्हाला पाईपलाईन दिलेली आहे. आणि वरती हा एक्सटेन्शन फॅन आहे. तर इथे हा माझा डबल डोअरचा फ्रीज आहे. फ्रीजच्या वर मी अर्नोचा टिफिन ठेवलेला आहे. इथे टिश्यू पेपर ठेवलेला आहे. फ्रीजच्या बाजूला हा टिपोय आहे. टिपोयवर मी असं पाणी भरून ठेवलेलं आहे. आणि इथे ज्यूस आणि हे बघू शकता सिंपल हे माझ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. तर चला माझ्या बेडरूममध्ये या. तर चला माझ्या या बेडरूममध्ये या. तर हा एक टेबल दिलेला आहे छोटासा. तिथे मी आमच्या इथे ठेवलेला आहे. आणि त्याच्यावरती आमचा TV. हा ड्रेसिंग टेबल. तिथे ओव्हरऑल आपलं जे आपल्याला लागतात ते मी ठेवलेलं आहे. तर इथे खाली खूप सारे स्टोरेज दिलेले आहे. तर इथे खूप काही सामान आपल्या आरामात नव्हतं. तर ही आम्हाला एक्स्ट्रा गादी दिलेली आहे. कारण या रूममध्ये फक्त हा छोटा किंग साईजचा बेड होता. आणि या बेडवर 4 जण आम्ही मावत नाही. तर इथे आहे विंडो. आणि इथे मी माझे हे दिवे ठेवलेले आहेत. दिवा लावलेला, अगरबत्ती लावलेली बघू शकता. तर चला मी तुम्हाला आता तिकडचं त्या साईडचं मी दाखवते. तर असा मोठा कपबोर्ड आम्हाला दिलेला आहे. खूप काही कपडे इथे आरामात स्टोअर करता येते. तर इथे बॅग ठेवलेली आहे. बॅगच्या बाजूलाच इथे कपडे हँगर आहे. इथे प्रेस करायसाठी ठेवलेलं आहे. तर हे इथे हा खेळण्याचं टेबल टेनिस. तर इथे पण एक स्टोरेज दिलेला आहे. आणि हा आमचा प्रोजेक्टर. तर हा माझा आहे किंग साईज बेड. तर या रूमला चला मी तुम्हाला वॉशरूम दाखवते. या रूमला अटॅचच माझं वॉशरूम. तर हे आमचं वॉशरूम. बेसिक काय मी माझ्या गोष्टी जिथे ठेवलेल्या आहेत बघू शकता. छोटासा वॉशरूम आहे. तर तुम्हाला माझा स्टुडिओ अपार्टमेंट माझा रूम टूर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.